महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. कारण या योजनेतून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती. मात्र ई-केवायसी आणि इतर पडताळणीनंतर आता ही संख्या 1,66,00,000 आली आहे. म्हणजेच जवळपास 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना गरज आणि वैद्य मरो अशी म्हण वापरत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जयंत पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता त्याच महिलांना अपात्र ठरवले जात आहे. त्यामुळे ही योजना खरोखरच महिलांच्या हितासाठी होती की निवडणुकीसाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. राज्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण असून वित्तीय लूट वाढत चालल्याचा दावा त्यांनी केला. जागतिक आर्थिक मंदीचाही परिणाम राज्यावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे, तर उद्या आणखी काही लाख महिलांना विविध कारणे दाखवून योजनेतून वगळले जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर भविष्यात ही योजना हळूहळू बंद झाली तर आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान सरकारकडून मात्र योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी पडताळणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ई-केवायसी सक्तीची केल्यानंतर अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकीकडे सरकार योजना आणि अधिक पारदर्शक करण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधक राज्याच्या आर्थिक स्थितीवर आणि योजनेच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचं पुढचं भविष्य काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.